नमस्कार लाडक्या ताईंनो. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी पुन्हा करायची आहे का? आणि करायची असेल तर ती मोबाईलवरून होईल की अंगणवाडीत जावं लागेल? जर हे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण शासनाकडून ई-केवायसी संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट आली आहे. जर तुम्ही ही एक चूक केली तर तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट माहिती घेऊ नका. तर बघा, गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की अनेक महिलांचे पैसे अचानक बंद झाले. काहींनी तर आंदोलने केली, मोर्चे काढले. या सगळ्याची दखल घेऊन सरकारने आता ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे किंवा चुकली आहे त्यांच्यासाठी ती पूर्ण करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. ताईंनो, नीट लक्ष देऊ नये का? ही ई-केवायसी आता ऑनलाईन होणार नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्ही जर मोबाईल घेऊन वेबसाईटवर प्रयत्न करत असाल तर तिथे काहीही होणार नाही. शासनाने आता स्पष्ट केलंय की ही प्रक्रिया फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते वेळेवर मिळालेत, ज्यांना मेसेज आलेत, त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ही ऑफलाईन प्रोसेस फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांचे पैसे मागील 2 महिन्यांपासून आलेले नाहीत किंवा ज्यांची जुनी ई-केवायसी रिजेक्ट झाली आहे. त्यामुळे कन्फ्युजन नको. ज्यांचे पैसे थांबलेत त्यांनीच फक्त धावपळ करायची आहे. बरं, आता ज्यांचे पैसे थांबलेत त्यांनी काय करायचं? तर सरळ आपल्या गावातील किंवा वॉर्डातील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे. लक्षात ठेवा, अंगणवाडी सेविका आता तुमची मदत करतील. तसे आदेशच त्यांना दिले आहेत. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, आता समजा तुम्ही राहता पुण्यात पण तुमचं आधार कार्ड आहे नाशिकचं, तर तुम्हाला पुण्याच्या अंगणवाडीत चालणार नाही. जिथून तुम्ही फॉर्म भरला होता किंवा तुमच्या आधार कार्डवर जो पत्ता आहे तिथल्याच स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्हाला तुमची पडताळणी करावी लागेल. जाताना सोबत काय न्यायचं? 1. आधार कार्ड, 2. रेशनिंग कार्ड, 3. आणि तुमचा मोबाईल जो योजनेला लिंक आहे. ही कागदपत्र घेऊन जा. सेविका ताई तुमची माहिती तपासतील, तुम्ही पात्र आहात का ते बघतील आणि तुमचा डेटा पुढे पाठवतील. एकदा त्यांनी ओके केलं की तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होतील. थोडक्यात सांगायचं तर ऑनलाईन ई-केवायसीची वाट बघत बसू नका. ती सुरू होण्याची शक्यता खूप कमी आहे. वेळ न घालवता लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडी केंद्रात जा आणि तुमचं काम करून घ्या. तुम्हाला याबद्दल काही अडचण येतेय का? किंवा अंगणवाडीत काही प्रॉब्लेम येतोय का? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, अशाच महत्त्वाच्या आणि कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.